अशोक खरातचा मुद्दा विधानसभेत चांगलाच तापलाय। अशोक खरातवर चर्चेसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले, तसंच खरातला भेटलेल्या नेत्यांवरून सुद्धा विरोधकांनी काही सवाल उपस्थित केलेत। तर खरात प्रकरणात कारवाई सुरू असून उद्या सविस्तर निवेदन देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात आज दिवसभरात नेमकं काय घडलंय बघूयात। यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत। सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या माबाला लागता तुम्ही? पहिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकर त्यांना राजीनामा दिला, मग ज्यांचे ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना। जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, त्यांचं संसर्ग रोग होईल। नराधम कॅप्टन अशोक खरातच्या मुद्द्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झालाय। महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अशोक खरात गजाआड आहे। याच भोंदूबाबाच्या दरबारात अनेक मंत्री आणि राजकीय नेते हजेरी लावत होते। दरम्यान याच सर्व प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी करत एकच गोंधळ केला। खरात प्रकरणात त्याच्या दरबारी जाणाऱ्या नेत्यांना सहआरोपी करावं अशी मागणी वडट्टीवारांनी केली। भास्कर जाधव यांनीही खरात सोबत फोटो असणाऱ्यांवर टीका केलेली आहे। कुठे चाललंय हे सगळं? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अनेक जणांची नाव आली। माझी विनंती अध्यक्ष महोदय, हे धर्मांधपणा दाखवून धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने या सर्व जवळपास 100च्या वर क्लिप आहेत अध्यक्ष महोदय। ठीक आहे, महाराष्ट्राची लाज घालवली आहे आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत, 6 आरोपी केले गेले पाहिजेत। जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे। या बंधुभावाला साथ दिली आहे, या नालायक माणसाला। सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही। सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या माबाला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं। त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय सरकारनं या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली। राजकीय नेत्यांचे खरात सोबतच्या फोटोवरून नाना पटोले देखील सभागृहात आक्रमक झालेत। चाकणकरांचे फोटो समोर आल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला, त्यामुळे इतर नेत्यांचा देखील राजीनामा घ्यावा अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। सभागृहात या विषयावर चर्चा करण्याची मागणी पटोलेंकडून करण्यात आली आहे। या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज, याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। कोणी पाणी दिलं, काय झालं त्याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महाराज। पण मी काय झालं त्याला मी काहीच नाही। माझा तर तुम्हाला सवाल आहे, माझा सवाल आहे, महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकर त्यांना राजीनामा दिला, मग ज्यांचे ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना। अशोक खरातला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली, तर काँग्रेस आमदार विजय वडट्टीवार यांनी ही मागणी केली आहे। खरातचे अनेक व्हिडिओ समोर आलेत, यात राजकीय क्षेत्रातील लोक, अधिकारी जे खरातला भेटले त्या सगळ्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत अशी मागणी वडट्टीवारांनी यावेळी केली। जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, त्यांचं संसर्ग रोग होईल, सगळेच मरतील। मध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे। सभागृहात विरोधकांनी खरातवरून सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टोक्ती दिली। या प्रकरणात चौकशी सुरू असल्यानं उद्या निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3ला दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पडता येऊ नये। त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो। मी या सभागृहामध्ये
उद्या याचं डिटेल निवेदन करीन, कारण आजही चौकशी चाललेली आहे. अशोक खरात प्रकरण चांगलंच तापलंय. विधानसभेतही त्याचं पडसाद उमटलंय. उद्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर पुन्हा एकदा खरात प्रकरणावरून सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.